हॅलो फ्रेंड्स, 2023मध्ये जी तलाठी एक्झाम झाली 2023मध्ये जी तलाठी एक्झाम झाली ती ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये एक्झाम घेण्यात आली. ती वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाम घेण्यात आली आणि जवळपास 57 शिफ्टमध्ये एक्झाम झाली. दररोज 3 शिफ्ट असायच्या, मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हनिंग. तर आत्ता जे त्यामध्ये जो स्कोर आलेला आहे नॉर्मलायझेशनचा, त्यात बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालेला आहे. कारण ज्यांचे मार्क्स जास्त होते त्यांचे कमी झाले आहेत, ज्यांचे कमी होते त्यांचे जास्त झाले आणि ज्यांचे थोडेफार ॲव्हरेज होते त्यांचे खूपच वाढलेले आहेत आणि स्कोर जो आहे तो 200पेक्षा पलीकडे गेलेला आहे. 200+ स्कोर आहे. एक्झाम होती 200 मार्क्सची, 100 क्वेश्चन्स होते आणि 200 मार्क्स होते आणि त्यानंतर जो स्कोर आहे तो 200+ झालेला. अगदी योग्य आहे, नो प्रॉब्लेम. कारण नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स वाढतात, बरोबर आहे. पण नॉर्मलायझेशन हेच एक सस्पेन्स आहे का, असाच बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालेला आहे. फ्रेंड्स, एक्झाम 4 वर्ष झाली नव्हती तलाठीची. 2019मध्ये झाली, त्यानंतर 4 वर्ष एक्झाम झाली नव्हती कोविडमुळे आणि त्या 4 वर्षामध्ये बऱ्याचशे विद्यार्थी टेन्शनमध्ये होते, प्रेशरमध्ये होते आणि डिमोटिवेटेड झाले होते, फ्रस्ट्रेटेड झाले. पण एक्झाम झाली आणि त्या एक्झामसाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन केलं होतं. खूप हार्ड परिश्रम घेतले होते, एफर्ट्स घेतले होते आणि जवळपास 8 ते 10 तास डेली अभ्यास केला होता. पण आत्ता बरेचसे विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत, त्यांचं सिलेक्शन होईल की नाही. ऑलमोस्ट त्यांचं सिलेक्शन, काही विद्यार्थ्यांचं एवढं हार्ड करूनसुद्धा त्यांचं सिलेक्शन झालं नाही असं त्यांना वाटतं. किंवा त्यांचा स्कोर खूप कमी आहे, राईट. काही स्टुडंटचे 30-30 मार्क्स कमी झाले आहेत, तर काही स्टुडंटचे 30-30 मार्क्स वाढलेले आहेत. हा जो आहे नॉर्मलायझेशनचा गोंधळ जो आहे स्टुडंटच्या मनामध्ये, तो का आहे? कारण नॉर्मलायझेशन म्हणजेच काय, कोणती शिफ्ट टफ होती, कोणती शिफ्ट इझी होती, त्यानुसार नॉर्मलायझेशन झालं, बरोबर, अगदी योग्य आहे. पण कसं ठरवणार आपण कोणती शिफ्ट इझी होती, कोणती शिफ्ट हार्ड होती, हे कसं ठरवणार? फॉर एक्झाम्पल फ्रेंड्स, जर एखादी शिफ्ट आहे, त्या शिफ्टला बरेच विद्यार्थी अभ्यास न करता किंवा असेच बसलेले असतील थोडंफार प्रिपरेशन करून आणि त्यांना खूप कमी मार्क्स पडले, ओके. आणि काही विद्यार्थ्यांनी अभ्यास करून बसले, त्यांना थोडे मार्क्स जास्त पडले, राईट. मग त्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले, मग ती शिफ्ट टफ झाली का? किंवा एखाद्या शिफ्टला खूप विद्यार्थी अभ्यास करून बसले आणि त्यांना त्यांचे मार्क्स खूप जास्त वाढले, त्यांना खूप जास्त चांगले मार्क्स मिळाले आणि त्या त्या शिफ्टला अभ्यास न करणारे विद्यार्थी खूपच कमी बसले. समजा त्यांना स्कोर कमी मिळाला, तर ती शिफ्ट इझी असं म्हणू शकतो का आपण? नाही. म्हणजेच आपण कुणाचाही बुद्ध्याने ठरवू शकत नाही, खूप कठीण आहे ठरवणं. आणि त्यात 200+ स्कोर असलेले पण विद्यार्थी आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी झाले आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढलेले आहेत. फ्रेंड्स, मग ही भरती जी आहे ती रद्द होणार का? कारण बरेच विद्यार्थी ॲक्शन घेत आहेत, बरेच विद्यार्थी आंदोलन करण्याच्या मार्गावर आहेत. तर हे खूप क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आलेलं आहे. एकतर विद्यार्थ्यांसाठी डू ऑर डाय सिच्युएशन होती, करो या मरो अशी सिच्युएशन होती, अशी परिस्थिती होती आणि त्यात विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास पण केला आणि फायनली एक्झाम झाली. एक्झाम झाल्या परत रिस्पॉन्स शीट आली. पहिली रिस्पॉन्स शीट आली, ऑब्जेक्शन घेतलं विद्यार्थ्यांनी. परत दुसरी रिस्पॉन्स शीट आली, तिसरी रिस्पॉन्स शीट आली आणि त्यानंतर त्यात पेसाचा इश्यू पण होता आणि त्यात रिस्पॉन्स शीट आल्यानंतर काही जिल्ह्यांचा नॉर्मलायझेशनचा रिझल्ट पण आला आणि त्यात जो मार्क्स बघितल्यानंतर खरंच मुलं फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत आणि मुलांना एक्झॅक्टली कळत नाही आहे की हे असं कसं झालं, राईट. तर म्हणजेच कोणतीही शिफ्ट इझी किंवा टफ कसं ठरवणार आपण? बघा, बऱ्याच विद्यार्थी म्हणजे ॲक्च्युली काही स्टुडंट्स माझ्याकडे ऑनलाईन क्लास अटेंड करायचे इंग्लिशसाठी. गेली 15 वर्ष मी इंग्लिश क्लासेस घेतो आणि स्पर्धा परीक्षेसाठी पण काही मार्गदर्शन करतो काही विद्यार्थ्यांना. जे विद्यार्थी इंग्लिशसाठी मेरिट हाय लागेल, इंग्लिशमुळे मेरिट ठरलं असं वाटत होतं, ते विद्यार्थी माझ्याकडे क्लास अटेंड करत होते आणि त्यांना मी इंग्लिशसाठी मार्गदर्शन केलं आणि त्यांना एक्झाम झाल्यानंतर ते खूप खुश पण होते. त्यामुळे ते आणि प्रत्येकजण येऊन सांगत होते इंग्लिश खूप चांगला पेपर होता, इव्हन मराठी खूप चांगला पेपर होता आणि त्याचबरोबर गणित पण खूप चांगला पेपर होता आणि एक पॅटर्न ठरला होता, बरोबर ना. एक पॅटर्न आणि त्या पॅटर्ननुसारच क्वेश्चन येत होते आणि बरेचसे क्वेश्चन रिपीट होत होते. मराठीचे, इंग्लिशचे आणि गणितचे सुद्धा क्वेश्चन्स रिपीट होत होते. आणि सगळ्यात प्रॉब्लेम जो होता प्रत्येक शिफ्टमध्ये सगळ्यांना जो सिलेबस टफ गेला तो कोणता, तर GK किंवा करंट अफेअर्सचाच सगळ्यांना टफ गेलेला आहे आणि त्यावरच मेरिट ठरलेलं आहे, बरोबर ना. मग कोणती शिफ्ट कठीण आणि कोणती इझी कसं ठरवणार आपण? कारण का मराठी पण सोपं होतं, इंग्लिश पण सोपं होतं आणि बुद्धिमत्ता आणि गणितसुद्धा सोपं होतं.
प्रॉब्लेम जो होता विद्यार्थ्यांना तो करंट अफेअरमध्ये. मग करंट अफेअर तर सगळ्याच शिफ्टना कठीण होतं. मग आपण कुठली शिफ्ट इझी आणि कुठली शिफ्ट टफ हे कसं ठरवणार. आणि त्यामुळे खूप जे विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास केला होता त्या विद्यार्थ्यांना खरंच प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांचे मार्क्स कमी झाले आणि काही विद्यार्थ्यांनी अभ्यास न करता सुद्धा त्यांचे मार्क्स वाढले. त्यामुळे भरती खरंच जी 4,500 पदांची भरती जी होती ती कशी म्हणजे कोणत्या स्वरूपात असणार आणि ती भरती जी आता ॲक्च्युली जी एक्झाम झाल्यानंतर जो रिझल्ट लागला आहे ॲक्च्युली किंवा आता फायनल यादी पण लागेल तर ती यादीमध्ये आपण बऱ्याच विद्यार्थी म्हणजे खरंच रिअली अभ्यास केलेले खरंच ज्यांनी हार्ड परिश्रम घेतले तेच विद्यार्थी पुढे जाणार का, किंवा जे ॲक्च्युली विद्यार्थी असंच परीक्षेला बसले होते आणि त्यांचे मार्क्स वाढलेले आहेत नॉर्मलायझेशनमुळे फक्त शिफ्ट इझी की टफमुळे, तर ते विद्यार्थी त्यांचं सिलेक्शन जर झालं तर मला सांगा तर आपल्याला खरेच हे गव्हर्नमेंटसाठी चांगले कर्मचारी मिळणार आहेत का किंवा अधिकारी मिळणार आहेत का, हा पण एक प्रश्न आहे. राईट. तर मला वाटतं ॲक्च्युली ही जी एक्झाम झाली ती ऑनलाईन झाली आणि त्याच्यापेक्षा ऑफलाईन जर झाली असती एकाच दिवशी जर पेपर असतात सगळ्याच विद्यार्थ्यांचा तर ते खूप इझी झालं असतं. पण ते पण खूप कठीण आहे कारण की एवढे 10 लाख ते 12 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. त्याचबरोबर 9 ते 10 8 ते 9 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि तेवढं मॅनेज करणं पण खूप कठीण आहे. TCSकडे दिलं सगळंच ही प्रोसेस. TCSनं पण उत्तमरित्या पेपर तर घेतलेच पण नॉर्मलायझेशन हे एक्झॅक्टली कोणाच्याच लक्षात आलेलं नाही आहे. त्यामुळे ही जी भरती आहे ती गव्हर्नमेंट रद्द करणार आहे का किंवा जी एक्झाम आहे ती रद्द करणार आहे का, कॅन्सल करणार आहे का, परत भरती किंवा परत एक्झाम घेतली जाणार आहे का, मग ती कोणती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार किंवा ऑफलाईन पद्धतीनं, मग ते TCSच घेणार आहे का, ह्या सगळ्या खूप गोष्टींचा खूप गोंधळ आहे आणि सरकारनं नक्कीच याच्यात विचार करणं गरजेचं आहे आणि प्रॉपर पद्धतीनं याचा निकष लावला पाहिजे. कारण का जे विद्यार्थी आता आहेत ते न घाट के ना घर के ना घाट के असे कंडिशन झालेले आहे आणि जर असं होत असेल हे बऱ्याच वेळा होतं असं ॲक्च्युली आणि गव्हर्नमेंट किती वेळा ट्रायल अँड एररमध्ये फसणार आहे. ट्रायल अँड एरर असं नाही होणार ना, कारण का विद्यार्थ्यांचं एज लिमिट संपत आहे आणि त्यांनी खूप परिश्रम घेतले. आता परत जर एक्झाम घ्यायचं म्हटलं गव्हर्नमेंटनं तर त्या मुलांची ती टेंडन्सी असणार आहे का अभ्यास करायची. राईट. ह्या सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे आता याच्यात खरंच जी परीक्षा झाली ती रद्द केली जाणार आहे का किंवा नॉर्मलायझेशन एक सस्पेन्स आहे का ज्यामध्ये काही स्कॅम आहे का किंवा घोटाळा आहे का, काही विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढलेत आणि काही विद्यार्थ्यांची ॲक्च्युली इतर परीक्षांसाठी खूप कमी स्कोर आहे आणि या तलाठी एक्झामसाठी त्यांचा 200+ स्कोर आहे. त्यामुळे ही जी क्रिटिकल सिच्युएशन आता आलेली आहे तलाठी एक्झामसाठी, कारण का माझे काही विद्यार्थी आहेत त्यांनी पण एक्झाम दिली होती आणि त्या एक्झाममध्ये त्यांना इंग्लिश पण चांगला गेला होता पेपर. जे विद्यार्थी खुश होते पेपर झाल्यानंतर ते आता दुःखी आहेत आणि जे दुःखी होते ते थोडंसं खुश आहेत कारण त्यांचा स्कोर वाढलेला आहे. त्यामुळे कुणाचं सिलेक्शन होणार, कोणत्या पद्धतीने होणार आणि जे मेरिट आहे ते किती 190+ लागणार की काय असा प्रश्न तयार झालेला आहे आणि त्यामुळे बरेच जण कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी आता परत काय नेमकं होणार आहे हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे एक्झाम जी आहे ती रद्द केली जाणार का किंवा नॉर्मलायझेशन एक सस्पेन्स आहे जे खरंच विद्यार्थ्यांना क्लिअरली त्यांचा काय रिझल्ट आहे तो देणार आहे का, हे यासाठी TCSसाठी एक चॅलेंजच आहे. फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय एव्हरीबडी.